नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपलं बीड या फूड रेसिपीज रिव्ह्यूजमध्ये. तर मंडळी, आज आपण करणार आहोत खिचडी. त्यासाठी बघू शकता काय काय लागणार आहे सामग्री बघा. तर आपण एक टोमॅटो घेतले चिरून, एक कांदा घेतला आहे आणि 7-8 मिरची घेतल्यात. तर चला तुम्हाला मी रेसिपी दाखवतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकडे लसूण पण घ्यायचा काढून 2-4 पाकळ्या. मसाला तिकडे बघू शकताय. गॅसवर आपण घेतले जिरं टाकून, तेल टाकून घेतलं पहिले तर गॅस चालू करून, आणि नंतर आपण जिरे टाकलेत. आता त्याला थोडं भाजू द्यायचं. तर बघू शकता आता आपण लगेच लसूण पण घेतला टाकून, तर याला थोडं तपकीर रंगाचं होऊ द्यायचं 2 मिनटामध्ये बघू शकताय. आणि नंतर पुन्हा पुढले मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर बघा आता थोडं थोडं पिवळं पडलं आहे, तर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या, जेणेकरून मिरच्या व्यवस्थित तळतील. बघू शकताय मिरच्या घालून घेतल्या आणि 2 मिनटं मिरच्या भाजून द्यायच्या. आणि लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा. तर बघू शकता मिरच्या पण भाजल्यात आणि लगेच आपण कांदा टाकून घेतलेला आहे. तर सगळं व्यवस्थित भाजू द्यायचं आणि नंतर टोमॅटो धुवून घ्यायचं बरं का, चिरलेलं टोमॅटो, कारण आंबटपणा त्याचा थोडा निघून जातो त्यासाठी. तर बघू शकता सध्या भाजलेले आहे. तर टोमॅटो पण टाकून घेतले बघा. आता भाजले टोमॅटो, बघू शकता टोमॅटो, मिरची, कांदा, नंतर लसूण, जिरे इतकं टाकलेले बघू शकता. आता हलवून घ्यायचं त्याला थोडं. तर बघा आता मसाला टाकून घ्यायचा लगेच बरं का, की भाजलं की, आणि हलवून घ्यायचं. हळद पण टाकायची, आपल्याला खिचडी बनवायची त्यासाठी हळद मेन आहे. आणि हळद व्यवस्थित टाकून घ्यायची, जसं की पिवळं होईल आपली खिचडी त्या हिशोबात बघू शकताय. आणि नंतर पुन्हा पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे, जितकं लागणार आहे तेवढं चवीनुसार बघू शकता. तर बघा आता हे मॅगी मसाला पण थोडा टाकायचा बरं का, म्हणजे चव जरा थोडी चांगली लागते आहे. त्यासाठी मॅगी मसाल्याची एक पुडी टाकलेली आहे आणि हलवून घ्यायचं बघू शकता ना. तर बघा 2-4 तेजपत्ती पण टाकलेत, कारण ह्याची जरा चव आणि ह्याचा वास पण येतोय खिचडीसाठी. आणि पांढऱ्या राईससाठी सुद्धा, म्हणजे जे राईस करते त्याच्यामध्ये पण टाकते बरं का. बघू शकता आता भाजलं की नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी डाळ टाकून घ्यायची, जेणेकरून चांगली लागेल. तर बघा आता आपण मुगाची डाळ टाकलेली आहे, हरभऱ्याची पण टाकतात बरं का, मुगाची पण टाकतात. तर बघा आता आपण घातलं ह्याच्यामध्ये पाणी. तर आपल्याला करायची अर्धा किलो तांदळाची खिचडी, त्यासाठी बघू शकताय इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक सांगायचं झालं तर एक चिपटभर तांदूळ टाकतात, आणि ह्याच्यामध्ये एवढी हे कढई का एवढी फुल भरती आहे सगळी. तर बघू शकता आता इथपर्यंत झाले सगळं. आता ह्याच्यामध्ये फक्त तांदूळ टाकायचा राहिला धुवून, आणि हे बघा मीठ पण गेलं ह्याच्यामध्ये चवीनुसार, जसं लागतंय तेवढं घ्यायचं बरं का. तर फायनली आपली खिचडी बघा चमचमीत तयार झालेली आहे. तर बघू शकता मस्तपैकी असं तूप टाकून सर्व केली. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा.